नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सर्वात प्रथम रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज रक्षाबंधन असल्यामुळे मार्केटला व्हॉल्यूमही कमी राहील. व्होलॅटिलिटी तर असतेच, उलटे सुलटे डिसिजन होतात आणि कॅशमुळे तुम्ही 3.25च्या पुढे पोझिशन ठेवू नका, नाहीतर गोंधळ होईल आणि शक्यतो वायदे बाजारात ट्रेड घेऊ नका, सगळं सेटल होईस तोपर्यंत. आज डॉलर इंडेक्स 99.11 झाला आहे, त्यामुळे मेटलमध्ये काहीशी मंदी राहील. क्रूड 88च्या लेव्हलवर आहे, तर बॉन्ड यील्ड 4.68च्या लेव्हलवर आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 298 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,977 कोटीची. फारसा काही बदल नाही आहे $1 इंडेक्स सोडला तर. काल मार्केटमध्ये मंदीच होती. मेटल, बँक आणि सिमेंट सेक्टरमध्ये वीकनेस दिसत होता. HDFC आणि NTPC क्लास ॲक्शन सूट झाल्यामुळे HDFC बँकेमध्ये मंदी आहे, NTPCमध्येही मंदी होती. त्या दृष्टिकोनातून काल मार्केट मंदीतच होता. जॅक्सन होल मीटिंगमध्ये काय बोलतायत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इंटरेस्ट रेट पुढच्या मीटिंगमध्ये वाढवले जात आहेत का, काय करत आहेत, हे पण सगळे जण त्याकडे लक्ष देऊन आहेत. आणि अमेरिकन इकॉनॉमीच्या संबंधात काही बोललं जात आहे का, हे पण पाहिलं जात आहे. झी एंटरटेनमेंटच्या बाबतीत जवळजवळ 99.98 एवढा हेअरकट सांगितला, तर HDFC बँक या विरोधात NCLATकडे अपील करणार आहे. LIC बजाज फायनान्सच्या 5 लाखाच्या NCD LICने घेतल्यात आणि त्याची किंमत टोटल 5,000 कोटी रुपये होते. थॉमस कुक उत्तराखंड इथे रिसॉर्ट त्यांनी उघडला आहे. डॉक्टर अगरवाल त्यांनी PPP सेंटर चेन्नईला उघडला आहे. स्टार सिमेंट ऑगस्ट 22पासून त्यांना मिनरल टॅक्स द्यावा लागणार नाही, त्याचा फायदा मिळेल. इंडोको मुंबई लँड पार्सल त्यांनी 64 कोटी रुपयाला विकला आहे. महिंद्रा लाईफ 4 ॲसोसिएट कंपन्यांमधला स्टेक 80 कोटी रुपयाला ते विकणार आहेत. GE शिपिंगनी बायबॅक जाहीर केला आहे. 1,530 रुपये भावानी बायबॅक करणार आहेत. यासाठी 900 कोटी रुपये खर्च केले जातील. 58.8 लाख शेअर्स बायबॅक केले जातील आणि जे शेअर बायबॅक केले जाणार आहेत ते 4.12% इक्विटी एवढ्याचे आहेत. सुदर्शन केमिकलनी सुदापर व्हायलेट 3040C हे नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. टेक्समॅको रेल्वे व्हील आणि ॲक्सेलसाठी त्यांनी जर्मनीच्या कंपनीबरोबर करार केला आहे. विप्रोने गुगल क्लाउडबरोबरची त्यांची भागीदारी वाढवली आहे. जेमिनी एंटरप्राइजचा वापर
ते वाढवणार आहेत. 10,000 AI सर्टिफाईड एम्प्लॉईजची ते नेमणूकसुद्धा करतील. अल्फावेव 1.2% स्टेक विकेल, त्यातून त्यांना 1,313 कोटी रुपये मिळतील. 630 रुपये फ्लोअर प्राईस आहे आणि ही फ्लोअर प्राईस म्हणजेच 1.7% डिस्काउंटवर ठेवली आहे. NBCCला हल्ली छोट्या छोट्या ऑर्डर मिळतात. 134.27 कोटींच्या वर्क ऑर्डर मिळाल्यात. यामध्ये कॅनरा बँकेची ऑर्डर आणि एज्युकेशन सेंटरच्या ऑर्डरचा समावेश आहे. BPCL व्होलटॅलिटी एनर्जी इंडस्ट्रीमध्ये राहीलच. म्हणजेच BPCLच्या मॅनेजमेंटला असं सांगायचं आहे की एनर्जी इंडस्ट्रीमध्ये जास्त व्होलटॅलिटी राहील, त्यामुळे डायव्हर्सिफाईड आणि रेझिलियंट बिझनेस केला पाहिजे. BPCLची काल मुंबईला मीटिंग होती. हिरो मोटो 1,758 कोटी रुपये ॲथरमध्ये गुंतवणार आहे आणि ॲथरचे शेअर्स घेणार आहे. त्यामुळे त्यांचा आता ॲथरमध्ये आधी 28% स्टेक होता, तो 32.8% स्टेक होईल. तेजस TCSकडून त्यांना LOI मिळालं आहे, म्हणजे लेटर ऑफ इंटेंट. BSNLच्या 4G नेटवर्कसाठी रेडिओ ॲक्सेस नेटवर्क इक्विपमेंट पुरवायची, ॲक्सेसरीज पुरवायच्या आणि इन्स्टॉलेशन मटेरियल पुरवायचं, यासाठी TCSकडून हे LOI तेजसला मिळालं आहे. RPP इन्फ्रा 205.89 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट RPP इन्फ्राने गमावलं आहे, म्हणजेच कॅन्सल झालं आहे. अडाणी पॉवरने 535.69 कोटींचा करार केला आहे. अडाणी कनेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा चांदेवाले इन्फ्रा पार्कमध्ये जो स्टेक होता, तो स्टेक घेण्यासाठी हा करार केला आहे आणि तो स्टेक घेण्यासाठी शेअर परचेस ॲग्रीमेंटसुद्धा करण्यात आला. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीला 781.39 एवढा रिफंड 2022-23साठी मिळाला आहे. मॅरिको 547 कोटी लिटर वॉटर कॉन्झर्वेशन पोटेन्शियल मॅरिकोने तयार केलं आहे. FDCला दिल्ली कोर्टाने 8 महिन्यांचा अवधी दिला आहे. फेडरल मुघल तेजीत राहण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी 7.5 रुपये इंटरिम डिव्हिडंड आणि 86 रुपये 50 पैसे एवढा स्पेशल डिव्हिडंड दिला आहे. आणि सेमीकंडक्टरच्या संदर्भात टॅरिफ लावण्याची तयारी अमेरिका करत आहे, तर त्याचा फायदा भारतीय सेमीकंडक्टर शेअर्सला होईल. त्यामुळे काल सेमीकंडक्टरच्या संदर्भातले जे शेअर होते ते सगळे तेजीत होते. टाटा पॉवर सिंगापूर कोर्टाने $490 बिलियन क्लेरॉस कॅपिटलच्या संदर्भात केलेलं अपील डिसमिस केलं. त्यामुळे त्यांना जवळजवळ 4,500 कोटी रुपये द्यायला सांगण्यात आले आहेत. तर 4,500 कोटी रुपये म्हणजे 1 वर्षाचा प्रॉफिट होतो. म्हणून
शेअर काल टाटा पॉवरचा पडला होता. तर कोणते शेअर आज तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील, रक्षाबंधनामुळे व्हॉल्यूम कमी राहील याची मात्र तुम्ही नोंद घ्या. पहिले तेजीतले शेअर पाहूया. नायका, अंबर, डिक्सन. कदाचित मोबाईलवरची GST कमी होण्याची शक्यता आहे. GST काउन्सिलमध्ये तशी चर्चा सुरू आहे. पेज इंडस्ट्री, तेजस, लॉरेस लॅब, ॲथर आणि हिरो मोटो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स, DV's लॅब, क्राफ्ट्समन, कॅनरा HSBC, कोटक, एंटेरो, न्यू इंडिया ॲश्युरन्स, भारत फोर्ज, गोदरेज इंडस्ट्री, शिपिंग कॉर्पोरेशन, लोढा, सोलार इंडस्ट्री, विप्रो, प्रुडंट कॉर्पोरेशन, अपोलो टायर. प्रुडंट कॉर्पोरेशन हा कॅपिटल मार्केटच्या संदर्भात आहे. बरेच दिवस कोणाचं या शेअरकडे लक्ष गेलं नव्हतं, पण काल मात्र काहीशी हालचाल या शेअरमध्ये दिसली. टायटन, फेडरल मुघल, सोना BLW, नवीन फ्लोरिन, NBCC, झायडस लाईफ आणि कॅप्लिन पॉईंट. तर मंदीमध्ये बिशो आणि डेलिव्हरी हे 2 शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण मार्केटमधला गोंधळ संपला नाही आहे. शेवटी आपल्या हातात फक्त सावधगिरी बाळगणं एवढंच राहतं. त्यामुळे एकतर ट्रेडिंग कमी करा किंवा बंद करून काही दिवस फक्त लक्ष द्या काय काय होतं आहे ते. सावधगिरी बाळगा आणि चुकून एखादा शेअर तेजीत गेला आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर ते शेअर पार्शली प्रॉफिट बुक करा किंवा पूर्ण प्रॉफिट बुक करा. आणि हल्ली असं झालं आहे की उलटा ट्रेड फायद्याचा पडतो. एखाद दिवस शेअर वाढला असेल तर तिथे विका, विकलेली किंमत लक्षात ठेवा आणि मग तिथून 100 रुपये जर शेअर खाली आला तर पुन्हा शेअर खरेदी करून पोर्टफोलिओला टाकता येतो, पण पूर्णपणे लॉस होत नाही. म्हणजे समजा आता तुमची किंमत 320 रुपये आहे, तुम्हाला 312 रुपयाला तो शेअर विकावा लागला तर 312ला विका आणि समजा नंतर तो शेअर 240-230 रुपये झाला तर 230 रुपयाला तेवढेच शेअर खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये टाका. त्यामुळे तुमचा जो 12 रुपयाचा लॉस होतो आहे तोही लॉस वाचेल आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकाल. असं काहीतरी गणित घालून जो लॉसमध्ये पोर्टफोलिओ गेला आहे तो प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल. बघा जमतं आहे का करून. नमस्ते.